हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल होता बेंदूर आणि महाराष्ट्रीयन बेंदूर महाराष्ट्रामधील या आपल्या सातारा भागामध्ये हा बेंदूर साजरा केला जातो. तर त्या दिवशी हा म्हणजे सणांची सुरुवातच असते बेंद्रापासून. तर केला होता पुरणपोळीचा नैवेद्य. तर आज आपण पुरणपोळीचीच संपूर्ण थाळीची रेसिपी बघणार आहोत. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी तर मी डाळ शिजवणार आहे. तर 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ करून घेतली आणि घरची डाळ असल्यामुळं मी काय धुवून वगैरे घेतलेली नाही आहे. त्याला अर्धा चमचा तेल लावलेलं आहे. तर तेल आपल्याला थोडंसं डाळीला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे आधी. तर आपल्याला थंड पाण्यामध्ये नाही डाळ घालायची आहे, तशी शिजली जात नाही लवकर. तर मी 2 ग्लास पाणी अगदी कोमट असं केलं आहे आणि नंतर त्यामध्ये ही डाळ घातलेली आहे. आणि आता त्याला आपल्याला 2 फक्त शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण नंतर पातेलीमध्ये शिजवणार आहोत डाळ. कुकरला फक्त 2 शिट्ट्या करायच्या. तर कुकर होईपर्यंत आपण आमटीसाठीचा जो आहे तो वाटण करून घेऊयात. तर त्यासाठी मी कांदा खोबरं वगैरे घेतलेलं आहे. तर ते आपल्याला सगळं आधी भाजून घ्यायचं आहे. तर एक तवा गरम करत ठेवला, तव्यावर घातलेलं आहे खोबरं. त्यानंतर घालायचं आहे कांदा. तर डाळीचं पाणी घट्ट चांगलं निघतं, त्यामुळे आपल्याला काही फार असं वाटण वापरायचं नाही आहे. तर अगदी छोटा एक कांदा आणि अगदी थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं अगदी पाव चमचा तेल घातलं आहे आणि ते थोडंसं भाजायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर कांदा खोबरं भाजत आलं की त्यानंतर आपण त्यामध्येच आलं आणि लसूण घालणार आहोत. तर चांगल्या 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आहेत. थोडंसं आलं, एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि थोडेसे कोथिंबिरीचे देठ. तर हे सगळं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते वाटून आपल्याला त्याचं वाटण बनवायचं आहे. तर आता मी हा सगळा मसाला अगदी थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर आता आपलं हे वाटण भाजलं आहे. नंतर आपण तेलातही हा मसाला परतवणार आहोत, त्यामुळे काय फार अगदी काळा होईपर्यंत भाजायचा नाही आहे. तर अशा प्रकारे मी ते वाटून घेतलं. तोपर्यंत इकडे आपल्या कुकरची डाळही शिजली आहे. तर पूर्ण आपल्याला अगदी त्याचा गाळ करायचा नाही, नंतर मग त्याचं पुरण व्यवस्थित होत नाही. तर फक्त 2 शिट्ट्या केलेत. अगदी थोडीशी अरदकच्ची अशी डाळ शिजलेली आहे. तर आता ती आपल्याला पातेल्यामध्ये घेऊन अजून चांगली शिजवून घ्यायची आहे. तर ती डाळ मी पातेल्यामध्ये घातली आणि नंतर वर गरम करून पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत, जे की आपलं आमटीसाठीचं ते पाणी निघणार आहे. तर थंड पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे, त्यानं चव अजिबात लागत नाही. तर आता जसं जसं थोडं थोडं पाणी गरम होईल तसं तसं मी 2 वेळा पाणी गरम करून ते त्या डाळीमध्ये घातलेलं आहे. तर बघू शकता आता डाळ शिजत शिजत आली तर त्याचं घट्ट असं पाणी पांढरं पांढरं निघालेलं आहे. तर अजून आपल्याला चांगली शिजवायची आहे डाळ, म्हणजे पुरण वाटायला फार त्रास होत नाही. तर आता दाखवते. अगदी घट्ट असं त्याचं पाणी चांगलं निघालेलं आहे. तर आपली डाळ शिजून झालेली आहे रेडी. तर आता आपण थोडंसं भजी बनवणार आहोत. तर कांदा भजी बनवणार आहे मी. 2 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरलेले आहेत. त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं चिरून घातलेत आणि कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे. धना जिरा पावडर 1 चमचा घातलं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे. तर त्यानंतर घालूयात बेसन पीठ. तर ही छोटी वाटी आहे, तर त्यानं मी 2 वाट्या बेसन घातले. तर म्हणजे आपली 1 वाटी भरेल एवढं बेसन आहे आणि अगदी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि ते सगळं चांगलं मिक्स केलं, पण ताटामध्ये काही चांगलं मिक्स करता येईना. तर मी ते चेंज करून पातेल्यामध्ये सगळं पीठ घेतलं. हातानं आधी चांगलं ते मिक्स केलं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं लागेल असं, आपल्याला ते फार पातळ करायचं नाही आहे बॅटर. थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे ते पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता पीठ भिजवून साईडला ठेवलं आहे आणि आता जी आपण डाळ शिजवली होती तर ती आता आपल्याला त्याचं हे पाणी जे आहे ते डाळीपासून सेपरेट करून घ्यायचं आहे. डाळ बघू शकता आता छान अशी शिजली गेली. तर एका पातेल्यामध्ये मी आधी ते पाणी ओतून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून हे डाळीतून सगळं पाणी नितळून काढायचं आहे. कारण पाण्याचा अंश जर डाळीमध्ये राहिला तर त्याचं पुरण पातळ होतं व्यवस्थित, ते आटलं जात नाही. किंवा चाळणीवर जरी डाळ नितळवून घेतली ना तरीही चांगलं त्याचं पाणी निघतं. पण मी असं त्याच्यावर प्लेट ठेवून चांगलं त्याचं पाणी नितळून काढलं आहे आणि आता आपण पुरण बनवून घेणार आहोत. तर आता जेवढी डाळ आहे तर त्या प्रमाणातच मी गूळ घातलेला आहे. चांगल्या गोड होतात पोळ्या त्यामुळं. तर
ती वाटी होती ती पाव किलो डाळीचं माप होतं, तर मी सेम तेवढाच पाव किलो गूळ घेतलेला आहे. तो चिरून घेतला आहे आणि चवीनुसार अगदी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता हे जे गुळाचं पाणी सुटेल तर ते पूर्णपणे आटेपर्यंत चांगलं आपल्याला हे पुरण परतवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता छान असं आपलं हे पुरण रेडी झालं आहे. म्हणजे त्यातलं गुळाचं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलं गेलं आहे. तर ते एका बाउलमध्ये काढलं, त्यामध्ये थोडंसं मी वेलची पूड घातली आहे आणि साईडला ठेवलं थंड होण्यासाठी म्हणून. त्यानंतर आता पापड कुरडई वगैरे आपण तळून घेऊयात. तर पापड आणि कुरडई एक एक करत मी तळून घेतलं आहे. तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी सगळं शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे. तर एक एक दाखवलेलं आहे. त्यानंतर तळूयात आता ही भजी. तर कांद्याची भजी आहे ती अशी पावसाच्या सीझनला अशी आपण कोरडी खाण्यासाठी म्हणून पण एक 4 वाजता चहासोबत वगैरे खाण्यासाठी चांगला मेनू आहे. पण आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तर त्याच्यासोबत भजी कुरडई हे असतं नैवेद्य म्हणून. तर त्यामुळे मी ही कांदा भजी बनवलेली आहेत. तर आता आपली भजी छान तळली गेलेत, कलर त्याला छान अगदी सोनेरी आलेला आहे. तर ती आता मी प्लेटमध्ये काढून घेतलीत आणि त्यानंतर त्या कढईमधली मी तेल जे आहे ते काढून ठेवलं आहे का वाटीमध्ये. आणि थोड्याशा तेलावर आपल्याला आता मेथीची भाजी बनवून घ्यायची. तर मी तेल तर गरमच होतं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची ते बारीक चिरून घातलं आहे. तर आपल्याला लसूण आणि मिरची घालूनच मेथीची भाजी बनवायची आहे. त्यानंतर घालायची भाजी. तर स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे. आता कसं पावसाचे दिवस आहेत तर माती खूप असते भाजीला, तर 3 ते 4 पाण्यानं चांगली स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर भाजी तेलात घातली आणि चवीनुसार मीठ घातले. आणि आता आपल्याला ह्याचं पाणी आटेपर्यंत भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची. त्यानंतर आता आपण आमटीची फोडणी करू. तर आता तेल गरम करत ठेवलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. थोडंसं हिंग, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, छोटा 1 चमचा जिरं, छोटा 1 चमचा मोहरी. ते सगळं छान तडतडलं की नंतर घालायचं आहे जे आपण वाटण खोबरं कांद्याचं वाटलं होतं ते. तर अर्धवट तर आपलं ते वाटण चांगलं शिजलं होतं. तेलावरही मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. त्यानंतर 1 चमचा हळद घातली आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि अगदी थोडासा गरम मसाला पावडर घातला म्हणजे 1 चमचा असेल. तर बस एवढंच आपल्याला घालायचं आहे. जास्त काही ह्यामध्ये फार वाटण वगैरे घालायचं नाही, नाहीतर आमटीची चव जाते. तर ही जी कटाची आमटी असते तर ती डाळीचंच पाणी जेवढं घट्ट निघेल ते आणि कमीत कमी मसाल्यामध्येच खूप छान लागते. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ. तर आता छान असा हा मसाला परतला गेला आहे. त्यानंतर घालूयात त्यामध्ये आपण जे डाळीचं जे पाणी काढलं होतं तर ते घालणार आहोत. तर बघू शकता एवढं छान घट्ट पाणी आहे, त्यामुळे आपल्याला काही मसाल्याची जास्त गरज पडली नाही. आणि आता आपल्याला ही आमटी चांगली उकळवून घ्यायची आहे. जशी जशी उकळली जाईल तसा त्या आमटीला कलर छान येतो, तरीवर छान येते. तर आता एक 4 ते 5 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर चांगली ही आमटी उकळवून घ्यायची आहे. म्हणजे आपली कटाची आमटी पण रेडी झाली. तर बघू शकता आता कलरही छान आला आहे, आमटीला चांगली शिजली गेली आहे, आटली आहे थोडीशी, चांगली घट्टसरपणा पण आला आहे थोडा. तर आता आपली आमटी रेडी झाली, ती साईडला ठेवते. आणि आता त्यानंतर आपण फायनली पुरणपोळ्या करणार आहोत. तर हे पुरण जे आपण केलं होतं तर ते मी वाटून घेतलं आहे. त्यानंतर जी कणिक आहे ती काय मी भिजवताना दाखवली नाही, आपल्या चपातीच्या कणकेप्रमाणे नाही आहे, ती पातळसर केलेली आहे आणि चांगली मळून घेतलेली आहे कणिक. तर आता कणकेचा गोळा घेऊन सेम जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढंच पुरण त्यामध्ये भरून अगदी टम्म फुगलेले छान अशा आपण पोळ्या बनवणार आहोत. तर आता पुरण तर मी चांगलं भरून घेतलं आहे आणि त्यानंतर आता पीठ लावून आपण छान अशा या पोळ्या लाटून घेणार आहे. तर तुम्ही नवीन जर बनवत असाल तर अगदी छोट्या छोट्या साईजच्या बनवल्या तरी चालतील. आणि आता अगदी हलक्या हातानं आपण पोळ्या लाटून घेणार आहोत. जेवढी पोळी छान आपण अगदी हलक्या हातानं लाटू, गोल फिरवत अशी, तेवढी ती छान टम्म फुगली जाते. आणि आता पीठ लावून दोन्ही बाजूनं छान अशी पोळी लाटून घेऊयात. तर आता मी आलेली आहे गावाला आणि त्यामुळं थोडासा कावळ्यांचा वगैरे आवाज येतो आहे. अगदी शांतता काही इथं नाही आहे रोजसारखी, त्यामुळं आता तेवढं ॲडजस्ट करावंच लागेल.
तर आता बघा अगदी पोळपाट भरून चांगली मोठी पोळी लाटलेली आहे मी. आणि इकडे तवा पण गरम झाला आहे, तर त्यावर आपण आता ही पोळी भाजून घेऊयात. तर एक साईड चांगली भाजली गेली की उलटण्याच्या साहाय्यानं अगदी हलक्या हातानं आपल्याला ती पलटी करायची आहे आणि तेल लावून आपल्याला ही भाजायची. आता तुम्ही तेलाऐवजी तूप वगैरे वापरलं, तुपावर भाजली तरी छान गरमागरम पुरणपोळीवर तूप छान लागतं, पण मी तेलावरच भाजली आहे. आणि आता बघू शकता तुम्ही अगदी तव्याबरोबर टम्म फुगली आहे पोळी आपली. आणि आता दोन्ही बाजूनं छान भाजून रेडी पण झालेली आहे. अगदी खरपूस अशी भाजली आहे पोळी. तर ते आता काढून घेऊयात. तर त्यानंतर जे बैलांची आपण पूजा केली छोटीशी देव्हाऱ्यामध्ये, तर त्यांना मी शिंगोळे घातले होते त्यांच्या शिंगामध्ये. तर ते शिंगोळे कसे बनवतात तर ते दाखवते. जे आपण कणिक मळलेली होती त्याचेच असे छोटे छोटे लांबट हे करून त्याचे गोल गोल असे शिंगोळे कट करून घ्यायचे. आणि ते एकतर भजी कुरवडी तळताना तेलामध्ये तळून काढायचे किंवा कोणी उकडून पण घेतं. पण मी आता पुरणपोळ्या केलेला तवा होता, तर तव्यावरच मी तेल लावून थोडंसं भाजलेत त्या. तर एक एक करत तव्यावर ठेवून आपण दोन्ही बाजूनं थोडंसं अगदी तेलाचं त्याला टिपका लावून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान तेही भाजले गेलेत. ते एका प्लेटमध्ये काढले आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत प्लेटिंग. तर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला आमटी दाखवते. कसा कलर छान आला आहे त्याला, तरी छान आली आहे. तर आपण वाटीमध्ये काढून घेऊयात. तर अशी गरमागरम आमटी, त्यानंतर इंद्रायणी तांदळाचा भात आणि पुरणपोळी, एवढा छान मेनू असतो. तर असे सण असतील काय असतील तेव्हा आवर्जून गावाकडे तर केले जातात असे पुरणपोळीचा नैवेद्य. तर आता प्लेटमध्ये ठेवलेले आहेत गरमागरम पोळ्या, त्यानंतर भाताच्या साईडलाच मी मस्त आमटीची वाटी ठेवलेली आहे. त्यानंतर दूध तर कोणी गुळवणीही बनवतं, पण मी काय फार लागणार नव्हतं तर मी दूधच सर्व केलेलं आहे. त्यानंतर मेथीची भाजी, कुरडई, पापड आणि कांदा भजी, त्यानंतर लिंबाची फोड, अशा प्रकारे आपली ही पुरणपोळीची थाळी रेडी झालेली आहे. आणि आज मी बनवलेली ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.